तर डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत आता 90 पर्यंत घसरलेली आहे. रुपया घसरणं म्हणजे काय, जर $1 जर आपण 1 रुपया देत असू तर आपला रुपया मजबूत आहे, इक्वल आहे डॉलरच्या, पण कदाचित हे आपलं स्वप्नच आहे. तर आतापर्यंत $1 ला आपण 80 रुपये तरी देत होतो, पण आता रुपया परत घसरलेला आहे, म्हणून आता $1 बरोबर आपल्याला 90 रुपये द्यावे लागत आहेत. रुपया घसरल्यामुळे काय होतं, रुपया घसरला म्हणजे फार मोठं आर्थिक संकट आलं असंही नाही, पण रुपया घसरल्यामुळे बऱ्याच गोष्टी बदलतात. जसं की आयात घटते. कारण जर दुसऱ्या देशामध्ये एखादा, जर आपण समजा फॉर एक्झाम्पल आपण तिकडून जर कपडे आयात करत असू, जर एखादा टी शर्ट तिथे जर $2 असेल, त्याच्यासाठी आपण मागच्या वर्षी जर ₹160 मोजत असू, तर यावर्षी आपल्याला आता ₹180 त्या $2 कपड्यासाठी मोजावे लागतात. त्याच्यामुळे प्राइस वाढल्यामुळे आयात आपोआपच कमी होते. आणि आपण बरेच आता दुसऱ्या देशांमधून आपण आयात करताना सोनं आयात करतो, त्याच्यानंतर कच्चं तेल आयात करतो. ह्या सगळ्यांना आता याच्या किमती वाढल्यामुळे आपल्या आयातीत पण घट होणार.